मुंबई महापालिका मतदार यादीतील 11 लाख नावं गहाळ झाल्याचे पडसाद स्थायी समितीतही उमटलेत। मुंबई महापालिकेच्या मतदार यादीत मोठा घोळ कसा झाला तसंच 11 लाख मतदारांची नावं गेली कुठे याच्या चौकशीचे आदेश स्थायी समितीने मुंबई मनपा प्रशासनाला दिले। पुढच्या स्थायी समितीत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। तसंच मतदार यादीतून मराठी नावं वगळण्यात आल्याचा शिवसेनेचा आरोप आहे। मतदार यादीत घोळ झाला नसता तर बहुमत आमचेच होते असा दावा भाजपने केलाय। मतदार यादीतल्या घोळ प्रकरणावर भाजपच्या दिलीप पटेल यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा घेतला। त्याप्रमाणे आपण इलेक्शन संपूर्ण इलेक्शनचा टाइम पिरियड जो मग ॲडव्हर्टायझिंग असेल इलेक्शनचं संपूर्ण सामुग्री वगैरे सगळं त्यासाठी आपण जो निधी आपण जो दिलेला आहे मुंबई महानगरपालिकेने तो निधी एवढा मोठा निधी आपण दिला असताना ही चूक कशी काय झाली की 11 लाख लोकांची नावं गहाळ होणं आणि याकरता ही नावं कोणाची आहेत ही आम्ही मागणी केलेली आहे। प्रशासनाला असे आदेश दिलेत चौकशी? हो, स्टँडिंग कमिटी चेअरमननी चौकशीचे आदेश दिले। 11 लाख मतदार यादीतून नाव गायब झाले आणि 11 लाख डिवायडेड बाय 227 जर करायला गेले वॉर्ड तर 4850 मतदार एका वॉर्डामध्ये कमी झाले। जर हा 4850 मतदाराचा नाव मतदार यादीत असता तर आज जे महानगरपालिकाचं जे चित्र आहे ते वेगळं चित्र होतं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।